नमस्कार मित्रांनो, रोहित परदेशी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. और मराठी ब्लॉगर रोहित परदेशी. तर आज आपण आलो आहे शिवराज लंच होमला, जे की आहे बाणेर रोडला, बाणेरमध्ये. तर लोकेशन तुम्हाला शेअर होऊन जाईल. तर आपण इथं आलो आहे खास नॉनव्हेज आणि व्हेज एक्सप्लोअर करायला. तर हे खास नॉनव्हेज आणि सी फूडसाठी भरपूर फेमस आहे. लास्ट वीक आपण यांची थाळी एक्सपोज केली आणि आता आपण ह्याचं करतो आहे नॉनव्हेजचे स्पेशल डिशेस, लाईक म्हणजे जे स्टार्टर्स आणि जे मेन कोर्स असतात तसं. तर लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण पुन्हा एकदा आलो आहे शिवराज लंच होमला आणि आपण ह्यांचे एलाकार्ड्सचे स्टार्टर्स मागवले. लास्ट वीक आपण त्यांची थाळी आणि ट्रेडिशनल डिशेस केले. तर आता हे बघा आपण काय काय ऑर्डर केले. मंचाव सूप ऑर्डर केले, त्यानंतर ऑर्डर केले पनीर अंगारा, चिकन लॉलीपॉप, प्रॉन्स कोलीवाला. तर स्टार्ट करूया आपण फ्रॉम मंचाव सूप. हे आपण व्हेज घेतलं आहे, मस्त थिक आहे. याच्यासोबत थोडंसं आपण हे घेऊया. मंचाव सूप खरंच खूप छान. थोडं साईडला घेऊया. तर आपण जाऊया पनीर अंगाराकडे. गार्निशिंग ही यांची अशीच असते. मी त्यांना विचारले, ते म्हणले की सगळ्यांना गार्निशिंग अशीच असते, खास व्हिडिओसाठी असं नाही आहे. तर आपण हे ट्राय करूया पनीर अंगारा. डीप करूया. वाव, पनीर एकदम सॉफ्ट आहे. जे बाहेरून फ्लेवर्ड आहे ते एकदम खूप छान आहे. आणि ऑल्सो हे जे तंदुरीचं त्यांनी जे स्मोक आणि हे दिलं आहे, क्रिस्पीनेस जे साईडला येते, हे खरंच खूप छान. म्हणजे एकदम 5 स्टारला लाजिरवाने, म्हणजे एवढे खास बनले की 5 स्टार पण याचं पण फ्लेवर. वाव, खरंच खूप छान. 10 on 10. मी अजून एक बाईक पुढचा रिव्ह्यू करायचा आपल्याला, पण नक्की. 10 on 10. पनीर अंगारा. लेट्स मूव टू लॉलीपॉप. चिकन लॉलीपॉप, शेजवानची चटणी, त्याच्यावर बाईक. हो, मेन म्हणजे यांची शेजवानची चटणी अप्रतिम आहे. यामुळं लॉलीपॉपला खूप खूप छान फ्लेवर येते. आणि हे जर तुम्ही बघू शकतो, लॉलीपॉप खूप चांगल्या पद्धतीने कुक झालं आहे, ज्याच्यात चिवीनेस काहीच नाही. वाव, आणि फ्रेश आहे, एकदम ज्युसी आहे. मागच्या वीकमध्ये आपण यांची थाळी कवर केली. या वीकमध्ये आपण एलाकार्ड्समध्ये मेनू स्टार्ट करतो, जे आहे स्टार्टर्स. आत्तापर्यंत जेवढं आपण ट्राय केले, टॉप नॉच आहे. खरंच खूप छान. म्हणजे एवढे आपण हॉटेल्स ट्राय केले, पण खरंच असं वाटतं की आपण 5 स्टारमध्ये ट्राय करतो आहे. ॲफोर्डेबल प्राइसेस आहे. आणि यांचे म्हणजे नॉर्मल थाळी तर फेमस आहेच आहे. ऑल्सो जर तुम्ही स्टार्टर ट्राय केलं, खरंच खूप छान आहे. लास्ट आपण जाऊया प्रॉन्स कोलीवाड्याकडे. वाव, आतून एकदम सॉफ्ट आहे आणि कोटिंगही जास्त क्रिस्पी आणि हे नाही, पण फ्लेवर खूप छान पद्धतीने येतो आहे. आणि हरी चटणीमुळे टॉप नॉच क्वालिटी. वाव, जर तुम्ही इकडे येत असाल, माझं सजेशन असेल, जर तुम्हाला पनीर आणि जर लॉलीपॉपमध्ये ट्राय करायचं असेल, मी तिन्ही मेनू ट्राय केले, लाईक सी फूड, चिकन आणि व्हेज. पण जर चिकनमध्ये ट्राय करायचं असेल तर लॉलीपॉप ट्राय करा. आणि ऑल्सो त्यांची चटणी खूप छान आहे.
व्हेजमध्ये अंगारा त्यांची आयकॉनिक डिश आहे, पनीर अंगारा. प्रॉन्स इथे तुम्ही ट्राय करू शकता स्टार्टरला. जे सूप लवर असतील त्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे, पण आपण कसं मंचाव मागितलं ते खरंच अप्रतिम आहे. चायनीज सेक्शन पण यांच्याकडे अवेलेबल, लाईक मंचुरियन्स, आणि जर तुम्ही चायनीज गेला तर स्टार्टर तर अवेलेबल. तर लास्ट आपण ट्राय करूया लस्सी. यांच्याकडे अजून भरपूर प्रकारचे स्वीट डिश आहे, आपण लस्सी ट्राय करूया. ब्राउनी केक आहे, अजून म्हणजे ब्राउनी आईस्क्रीम आहे, सगळे त्यांच्याकडे अवेलेबल आहे. फ्रूट सॅलेड अवेलेबल आहे, पण आपण लस्सी मागवली. हो वा, टॉप नॉट. सो जर सगळं बघायला गेलो तर 10 on 10. लास्ट वीक पण जे आपण थाळी कवर केली इकडंच बसून केली, खूप छान होते ते. 10 on 10 त्यालाही रेटिंग होतं. आणि ऑल्सो जे अलाकार्ड्सचे मेनू आहे त्यांनी आपल्याला सजेस्ट केलं की आमचं अलाकार्ड आपण ट्राय करा, पण लास्ट टाईम आपल्याला जमलं नाही. आता कसं आपण एवढंच म्हणजे स्टार्टर्स ट्राय करायला आलो, अप्रतिम आहे, खरंच खूप अप्रतिम आहे. जर तुम्ही येत असाल बाणेर रोडला आहे, बाणेरमध्ये शिवराज लंच होम हे अवेलेबल आहे. तुम्ही इकडं टायमिंग बघून येऊ शकता. ऑल्सो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस भेटेल आणि व्हिडिओमध्येही ॲड्रेस भेटेल. पण फ्रॉम माय साईड 10 on 10 आहे. तर तुम्ही इकडे येत असाल, नॉनव्हेज, व्हेज, सी फूड हे सगळे इथं अवेलेबल आहे, टॉप नॉच आहे. तर गाईज हा आपला अजून एक ब्लॉग कंप्लीट होत आहे. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला हे डिशेस आवडले असतील तर फ्रेंड्ससोबत शेअर करा. भेटूया असेच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. इथं येत असाल तर माझं नाव नक्की मेन्शन करा. फॉर नाव गाईज, बाय.